चैत्रापूजन हा आपला चैत्रापूजन म्हणजे हा आपला 5व्या महिन्याला पूजन होतं आणि हा पूजनच्या म्हणजे वस्तू शिवशास्त्र ठेवायच्या हा आहे आपला नंगोरा आहेत हे नंगोरा आहेत आपले हे वाजा वाजवायचे आणि हे मेन म्हणला तर हा आपला ठाकूरदेव बुढादेव म्हणला जाते आणि त्याच्यातून शास्त्र हा आपला परिचय आहे जो आपण बकराने बलिदान देतून ते आपला हा शस्त्र आहे म्हणजे हा बलिदान देतो हा आपला माळ्याचा गोरखा आहे नाही का हा शस्त्र माळ्या देवचा होतो आणि हा पूजन करताना आपल्या सुरी आपण म्हणजे यूज करतो त्याच्यात हा आपला धरती देव म्हणजे हा माता म्हणून जाते देव माता म्हणून मानतो जाते आणि हा आपला मोहाची हा तर्पण म्हणून आपण देतो माळ्या देव देतो आणि हा मोठा म्हणला तर आपला देव आहे देव हा आपला म्हणजे ठाकूरदेव म्हणून त्याला मानला जाते ना मानलं आणि हा आपला हे लिंबू वगैरे तांदूळ हे आपला हिट्टी वगैरे चालतं उजारपट्टी करायचं आणि काहीच्या काळात हे गवत आम्ही वेळेवर काही अपघात झाला तर फेरफार करून नाही का याला बिमारी वालायच्या हटायच्या हा असा एक गवत आहे गवत हा एक लिंबू फेरफार करून आपण जे काही बिमारी असतो त्याले आम्ही फेरफार करून म्हणजे वापस पाठवतो असा हा एक शास्त्र आहे हे आपला लोखंडाचे साखरी आपण देव चढल्यावर आपण अंगावर मारतो हे आहे साखरी आपला असा वस्तू हा आपला शास्त्र म्हणजे वस्तू पकडायचा आपला वैद्याचा हा आपला आपण ड्युटी म्हणतो आम्ही गोंडेमध्ये ड्युटी म्हणतो हा एक आम्ही जेव्हा आम्ही कास्तकारीसाठी जातो आणि हा लवकी होय लवकीला सडवून नाही का आपण आंबिलिया पाणी बघून आपण शेताला जातो ते वस्तू बनवल्या जाते हे लवकी म्हणून आहे हे सगळे आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही आहोत आदिवासी गोंड समाज म्हणून आलो आहोत आम्ही का जय सेवा जय गोंडवाल